महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचं आहे. बरेचशे विद्यार्थ्यांचे बरेचशे पालकांचे देखील फोन आहे, सर आमचं स्कोर देखील कमी आहे, तर मग महाराष्ट्र या राज्यामध्ये आम्हाला चांगलं बीएमएस चं कॉलेज मिळू शकतो का? तर याचा आन्सर आहे होय विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचा स्कोर जर कमी असेल तर महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला बीएमएस साठी चांगलं कॉलेज मिळू शकतो. सर कसं मिळू शकतो सविस्तरपणे सांगा ना. होय सांगतोय. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, परफेक्टपणे काउन्सिलिंग करावी लागणार आहे. सर ही परफेक्टपणे काउन्सिलिंग कशी असते थोडक्यात सांगा ना. तर तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गौरव चांदा तुम्हाला थोडक्यात परफेक्ट काउन्सिलिंग कशी तुम्ही करू शकता, जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला काय होऊ शकतो, या ठिकाणी चांगलं बीएमएस चं कॉलेज देखील अलॉटमेंट होऊ शकतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या रविवारी 12 जुलै 2026 ला छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सेमिनार आहे बघा. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील सेमिनारसाठी, जे विद्यार्थी करिअर साठी त्यांच्या सिरियस असतील, त्यांना जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये आपला नंबर कोणत्या कोर्स साठी लागू शकतो, कोणत्या कॉलेजला लागू शकतो, ते हे सगळं तुम्हाला या सेमिनार मध्ये गाईड केलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल त्यांनी काय करायचंय, 9699077700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, सेमिनार छत्रपती संभाजीनगर असं मेसेज करायचंय, जेणेकरून तुमचं या ठिकाणी जो नाव असेल आमच्याकडे काय होईल ते तुमची नोंदणी होईल आणि येणाऱ्या सॅटर्डेला देखील आम्ही तुम्हाला कॉल करू आणि सेमिनारचा जो काही वेळ ठरेल आपला ते तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल. सर तुम्ही सांगत होते ना आताच महाराष्ट्रामध्ये जर सर आमचा स्कोर कमी आहे तर आम्हाला या ठिकाणी कसं चांगलं बीएमएस चं कॉलेज मिळेल, ते काहीतरी स्ट्रॅटेजीचं बोललोय तुम्ही, थोडं सविस्तर सांगा ना. तर तेच आता देखील मी तुम्हाला सविस्तर सांगतोय. तुम्ही आता काय करायचंय, सविस्तरपणे या ठिकाणी ऐकायचंय. ओके, आपला प्रश्न काय होता, महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला देखील बीएमएस करायचं पण आपला स्कोर कमी आहे, मग आपण कशा प्रकारे या ठिकाणी प्रॉपर काउन्सिलिंग केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे, चांगले तर चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. हो सर हाच प्रश्न होता, थोडक्यात सांगा ना. तर ऐका मग बघा, महाराष्ट्र या राज्यामध्ये जर आपल्याला बीएमएस करायचंय, ओके, आता मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे बघा. छत्रपती संभाजीनगर मधला एक चांगला कॉलेज आहे, कॉलेजचं नाव आहे CSMSS. ओके, CSMSS. ओके, CSMSS नावाचा कॉलेज आहे. कॉलेजला ज्या टोटल जागा आहे त्या 100 आहे. ओके सर हे आम्हाला माहिती आहे. बरं, मग या कॉलेजच्या जागा आहे त्या कशा प्रकारे भरता हे तुम्हाला माहिती आहे का? हे नाही माहितीचं थोडक्यात तुम्हीच सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्या ज्या 15% जागा आहे हे तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरता AIQ. ओके, त्यानंतरच्या 15% जागा हे तुमचे NRI कोट्यातून भरतात आणि त्यानंतरच्या 85% जागा आहे ओके या तुमच्या स्टेट कोट्यातून भरतात. सर या जागा अशा पण भरतात? हो, या जागा अशाच भरतात. मग सर यामध्ये आम्हाला कशी चांगली सीट मिळू शकते हो थोडक्यात सांगा ना. आम्ही कशी या ठिकाणी आमची काउन्सिलिंग केली पाहिजे थोडक्यात सांगा ना. बघा, जर तुम्ही आमच्याकडे जॉईन जरी नाही केलं, ओके, आम्ही म्हणत नाही आमच्याकडे जॉईन करा, कारण आमच्याकडे लिमिटेड सीट असतात, रिझल्ट पर्यंत आमच्या सीट फुल भरून जातात. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर आहे, तुम्ही त्या नंबरवरती इंटरेस्टेड असं मेसेज करू शकता, पेड काउन्सिलिंग इंटरेस्टेड. नाहीतर आमच्याकडे जर नाही जरी तुम्ही जॉईन करताय, दुसऱ्या काउन्सिलरकडे जर तुम्ही जॉईन करताय तर तुम्ही तुमची काउन्सिलिंग कशा प्रकारे करायला हवी हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके, आपल्याकडे खूप लिमिटेड सीट असतात, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी जॉईन करायचंय. सगळ्यांसाठी आपल्याकडे काही कंपल्सरी नाही. तुम्ही जर जॉईन करताय ओके तरी आमच्या सीट भरणार आहे, तुम्ही नाही जरी जॉईन केलं तरी आमच्या सीट भरणार आहे, कारण आपण लिमिटेड लोक या ठिकाणी घेत असतो. ओके सर हे कॉलेजचं काहीतरी सांगत होते तुम्ही, 100 जागा कशा भरतात? बघा, सर्वात पहिले 15% ज्या जागा ऑल इंडिया कोट्यातून भरतात, 15% NRI मधून भरतात, 85% स्टेट कोट्यातून भरतात. मग सर कॅल्क्युलेट जर केलं तर हे कशा भरल्या जातील? तर बघा, ऑल इंडिया कोट्यातून ह्या तुमच्या सरळ सरळ 15 जागे भरण्यात येणार आहे. ओके, किती? 15 सीट. NRI कोट्यातून 15 सीट. ओके, आणि स्टेट कोट्यातून तुमच्या 70 जागा देखील या ठिकाणी भरल्या जाणार आहे. म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतात ते फक्त स्टेट कोट्याचं करतात. ओके, तर मग CSMSS ला जर 70 जागा आहे, सॉरी 100 जागा आहे, तर विद्यार्थी काय करताय, फक्त 85% स्टेट कोट्यातून जात आहेत. ओके, तर त्यांना जे देखील या ठिकाणी ज्या सीट आहे त्यांना किती मिळणार आहे? स्टेट कोट्यातून फक्त 70 सीट या ठिकाणी मिळणार आहे आणि 15% जे जागा आहे ते या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार आहे. आणि ज्या 15% जे आहे ते NRI मधून, NRIचा तर विषय सोडून द्या, आपल्याला जी देखील काउन्सिलिंग करायची आपली ती कशातून करायची, तर ऑल इंडिया कोट्यातून करायची. का ऑल इंडिया कोट्यातून करायची? या ठिकाणी काही मागच्या वर्षीचे आलेले अनुभव आहे व त्यासोबतचे पॅरेंट्स देखील आमच्या ऑफिसला येत आहेत, त्यांच्याकडून जे या ठिकाणी त्यांचे जे फीडबॅक त्यांनी सांगितले त्यामधून काही अनुभव देखील आम्हाला आलेले. सर काय ते अनुभव थोडक्यात सांगा ना.
सांगण्याचं तात्पर्य असं, ज्यावेळेस आपण 85% स्टेट कोटासाठी रजिस्ट्रेशन करतो तर याची फीस असते मित्रांनो 1000. ओके, या ठिकाणी दिसते का तुम्हाला? हा सर दिसते, सगळं व्यवस्थित आहे. ओके, याची फीस असते 1000. 1000 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होतं MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPDS. ओके, या सगळ्या कोर्सेस साठी तुमचं रजिस्ट्रेशन किती मध्ये होतं? फक्त 1000 मध्ये होतं. त्यासोबत जर आपण ऑल इंडिया कोटाचा सेमी गव्हर्नमेंट, म्हणजे हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी ओके ज्यांचा स्कोर कमी आहे आणि त्यांना कमी स्कोर मध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये चांगलं कॉलेज पाहिजे, हे स्कोर त्यांच्यासाठी आहे. ओके, ऑल इंडिया कोटातून 2 काउन्सिलिंग असतात बघा, एक EE ज्याचा या ठिकाणी मी उल्लेख करणार नाही कारण आपला स्कोर देखील कमी आहे, तर आपल्याला EE मधून जायचं नाही. त्यासोबत ऑल इंडिया कोटा दुसरा एक असतो, आपण एक्झाम्पल कोणाच घेतलंय CSMSS चा. मग CSMSS हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ओके, EE मधून फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट भरल्या जातात. मग आपल्यासाठी जर आपल्याला CSMSS ला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा इतर दुसऱ्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर याचा 15% चा जो कोटा असतो तो CET सेलचा असतो. ओके, CET सेलचा 15% कोटा असतो. ओके, मग सर यासाठी रजिस्ट्रेशनला किती फीस लागणार? तर यासाठी रजिस्ट्रेशनला तुम्हाला 52,000 रुपये फीस लागते. ओके, त्यानंतर 50,000 रुपये. सर एवढी फीस 52,000 नाही लागणार तुम्हाला, फक्त या ठिकाणी 2,000 रुपये लागणार. सर आताच तर 52,000 बोलले, तर याच्यातले जे 50,000 रुपये असतात हे तुमचे रिफंडेबल असतात. ओके, आणि जे 2,000 रुपये असतात तुमचे हे नॉन रिफंडेबल असतात, ही पोर्टलची फीस असते. मग अहो एक या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण नीटचं या ठिकाणी प्रिपरेशनसाठी क्लास लावले होते तर त्या क्लाससाठी देखील आपण फीस किती भरली होती? सर आम्ही तर 1,00,000 रुपये भरले होते. कोणी म्हणून सर आम्ही 1,50,000 भरले होते, कोणी म्हणा आम्ही 2,00,000 भरले, कोणी म्हणा 2,50,000 भरले. मग तुम्ही काउन्सिलिंग साठी जर ऑल इंडिया कोटातून एखाद्या कॉलेजच्या जर 15 जागा भरल्या जात आहे तर यासाठी 2,000 रुपये भरू शकत नाही का? बरेचशा पालकांच्या डोक्यात हेच आहे. बरेचसे पालक म्हणतात सर आमचं जर स्टेट कोट्यातून नंबर लागत असेल तर मग आम्ही याचं रजिस्ट्रेशन का करावं? जर आमचं इकडून नंबर लागत असेल तर आम्ही याचं रजिस्ट्रेशन का करावं? अहो सांगतोय ऐका. सर आमचं या ठिकाणी 1,000 मध्ये जर आम्हाला BMS भेटणार मग आम्ही 52,000 रुपये का अडवून ठेवायचे? सांगतोय कसं? आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन स्लाइड वर जातोय, नवीन स्लाइड घेतोय या ठिकाणी. 1 मिनिट, हा थोडा नवीन बोर्ड आहे मला युज करता येत नाही. हा हे बघा आलोय, आपण नवीन स्लाइड घेतोय आता. ओके, BMS करायचंय. BMS चा आपल्याला CSMSS ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा दुसरा कॉलेज असेल, याच्या ज्या 15% ज्या सीट आहे ते आपल्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जात आहे AIQ, आणि इकडून ज्या उरलेल्या 85% जागा आहे हे तुमच्या स्टेट कोट्यातून भरल्या जात आहे. ओके, स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन तुमचं 1,000चं आहे आणि इकडे रजिस्ट्रेशन 52,000चं आहे. पालकांच्या मनात एकच प्रश्न आहे, सर जर 1,000 रुपये भरून जर BMS ला ऍडमिशन भेटत असेल मग इकडून का जायचं? सांगतोय. बघा आता बघा, ज्यावेळेस आपण पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणार दोघांचे रजिस्ट्रेशन देखील वेगवेगळे असणार. ओके, सगळ्यात पहिले जे रजिस्ट्रेशन असणार दोघांचे रजिस्ट्रेशन वेगवेगळे असणार. आपल्याला दोघांसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हा सर समजलं, रजिस्ट्रेशन दोघांसाठी करावं लागणार आहे. इकडे 1,000 रुपये फीस असणार, इकडे 52,000 रुपये फीस असणार. पण आमचा प्रश्न आहे जर 1,000 रुपये तिकडे सीट भेटत असेल तर 52,000चा का रजिस्ट्रेशन करावाचा? आणि बरेचशा पालकांच्या ठिकाणी मेसेज आहे, कॉल आहे, सर स्कोर कमी आहे तर चांगलं कॉलेज आम्ही कसं मिळवू शकतो? सविस्तरपणे सांगतोय, सविस्तरपणे बघा, जेणेकरून काय होतं तुम्ही संकटमुक्त देखील या ठिकाणी होसाल. ओके, जो संकट तुमच्यावरती आलाय आता, जे विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे त्यांना चांगलं कॉलेज पाहिजे, तर यासाठी आता बघा काउन्सिलिंग कशी करायची. सगळ्यात अगोदर दोघांचं रजिस्ट्रेशन असणार. इकडून जरी रजिस्ट्रेशन केलं इकडून जरी रजिस्ट्रेशन केलं. ओके, त्यानंतर बघा तुमची काय येणार या ठिकाणी एक मेरिट लिस्ट येणार ज्याला SML म्हणतो आपण. ओके, आणि इकडून तुमची SML येणार. ओके, जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील. सर SML काय? महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्ही कुठे आहात? सर समजले, थोडं विस्तार करून म्हणजे थोडं सविस्तर सांगा. ओके, तर बघा ज्यावेळेस आपण नीटचा एक्झाम देतो, नीटचा एक्झाम दिल्यानंतर आपला कसं ऑल इंडिया रँक येतो, म्हणजे ऑल ओव्हर भारतामध्ये आपण कुठेही किती कॅन्डिडेट आपल्यावरती किती आपल्या खाली आपण कुठं मला सेंटरमध्ये हे कशावरून कळते? आपल्याला ऑल इंडिया रँक मध्ये कळते. मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कुठे आहे? ओके, किती कॅन्डिडेट आपल्यावरती आहे, किती कॅन्डिडेट आपल्या खाली आहे, आपण कुठे परफॉर्म करतोय, आपल्या कॅटेगरीमधून आपण किती नंबरला, हे कशावरून कळते? हे SML मधून कळते. ओके सर समजलंय SML. त्यानंतर बघा तुमची काय होते, चॉईस फिलिंग सुरू होते. चॉईस फिलिंग. ओके,
एक मिनिट. चॉईस फिलिंग सुरू होते बरोबर. इकडून पण चॉईस फिलिंग होणार, इकडून पण चॉईस फिलिंग होणार. नंतर काय येते आपली बघा या ठिकाणी आपली सिलेक्शन लिस्ट येते. ओके, या ठिकाणी काय येते आपली चॉईस फिलिंग झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट येते. पहिला फायदा. आता बेनिफिट बघा, सिलेक्शन लिस्ट येते, दोघांची सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येणार. याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा, तुम्हाला जो कॉलेज अलॉटमेंट होईल इकडून वेगळा कॉलेज अलॉटमेंट होणार XYZ नावाचा, आणि इकडून तुम्हाला ABC नावाचा कॉलेज अलॉटमेंट होणार. ओके सर, याच्यात काय मग, तर तुम्ही कंपॅरिझन करू शकता का आपल्या घरापासून जवळ पडणारा कॉलेज कोणता. ओके, त्यानंतर कोणता कॉलेज चांगला आहे, कोणत्या कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगला आहे, कोणत्या कॉलेजला पेशंट फ्लो देखील चांगला आहे, आणि तुम्ही निर्णय घेऊन ऍडमिशन घेऊ शकता. सर हे आम्हाला समजलं हो. आम्हाला जर आम्ही इकडे रजिस्ट्रेशन करतोय, इकडे रजिस्ट्रेशन करतोय, तर दोन्हीकडे जर चॉईस फिलिंग करतोय, दोघांची सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येणार, आणि या एक सिलेक्शन लिस्ट मधून आम्हाला 2 कॉलेज देखील अलॉटमेंट होणार बरोबर. पण सर याच्यात फायदा काय, आमचा कमी स्कोर आहे, आम्हाला कसं चांगलं कॉलेज भेटू शकतो. त्याचा एक फायदा असा का 52,000चा लोक शक्यतो रजिस्ट्रेशन करत नाही. याचा मेरिट दरवर्षी कमी जातो, याचा कट ऑफ. ओके, आणि याचा जो सीट आहे या ठिकाणी, याचा जो मेरिट आहे या ठिकाणी खूप हाय जातो, याचा कट ऑफ. ओके, म्हणजे तुमचा स्कोर जर कमी असेल, तुम्हाला समजा या ठिकाणी 360 जर स्कोर असेल आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला 390 वर जर इकडे कॉलेज अलॉटमेंट झाला असेल 85% स्टेट कोट्यातून, आणि तुमचा जर स्कोर 360 असेल, तर ज्याला 390 मधून ज्या विद्यार्थ्याला 85% स्टेट कोट्यातून हा कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, तुम्हाला 360 या स्कोरवरती तो कॉलेज इकडून अलॉटमेंट होऊ शकतो. सर असं म्हणजे जर आमचा स्कोर कमी असेल, आमचा स्कोर जर 360 असेल, आणि जर आम्ही ऑल इंडिया कोट्यातून जातोय, जर एखाद्या कॉलेजला एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा स्कोर 390 असेल, तर आम्हाला ऑल इंडिया कोट्यातून 360 स्कोर वरती 390 ज्याला मिळाले त्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतो. यस, तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतो. सर हे तर खूप चांगलं आहे हो. यस, हा खूप चांगला विद्यार्थी मित्र. मग सर जर आम्हाला या कॉलेजला ऑल इंडिया कोट्यातून जर आम्हाला तसं कॉलेज भेटतं, मग आमचे जे 50,000 रुपये ओके जे आम्ही पोर्टलवरती भरणार आहे, हे आम्हाला रिफंड मिळणार का, तर यस तुम्हाला रिफंड मिळणार. पण जिथं तुम्ही कुठं काउन्सिलिंग करणार, आमच्याकडे जॉईन केली, तर आमच्याकडे किंवा इतर कुठं जरी तुम्ही जॉईन केली, तर ज्यावेळेस तुम्ही या 15% साठी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करणार, त्यावेळेस तुम्हाला जो पेमेंट करायचा आहे तुमच्या स्वतःच्या फोनपे वरून करायचंय. जर तुम्ही काउन्सिलरच्या फोनपे वरून जर देखील पेमेंट करताय, तर हे रिफंड त्याला जाणार. कधी, एप्रिल मे मध्ये हा रिफंड येत असतो, आणि हा रिफंड त्याला जाणार. तर ज्यावेळेस जिथं कुठं तुम्ही तुमची काउन्सिलिंग करणार, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं पेमेंट आपल्या फोनपेने करायचंय. ओके, कारण आम्हाला असं काही नाही तुम्ही आमच्याचकडे जॉईन केले पाहिजे, कारण आम्ही लिमिटेड सीट घेतो, आमचे सीट तसेही फुल होतात. ओके, तर असं काही बंधनकारक नाही का आमच्याचकडे जॉईन करा. आणखीन एक सांगतो सर, हे तर एक कळले, आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके सर, हे तर झाले 360 वाल्याला. ओके, 390चं कॉलेज कसं मिळणार यासाठी सांगितलंय तुम्ही. मग आणखीन एक सांगा सर, का आमचा स्कोर कमी पण आम्हाला कसं कॉलेज मिळणार चांगलं, आणि काय करावं लागेल हे देखील तुम्हाला सांगतोय आता. ओके, 85% स्टेट कोट्याकडे वळूया. ओके, 85% स्टेट कोटा, याला देखील सीएटी सेल कंडक्ट करते, आणि याची फीस मी तुम्हाला अगोदरच बोलले की 1,000 रुपये असते. ओके, तर या कोट्याचे जनरली 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. सर 3च होतात का हो? चौथा पण होतो, पण कसं होतो, कोणते स्टुडंट त्याला इलिजिबल असतात, आणि कशा प्रकारे तुम्हाला काउन्सिलिंग करायची हे देखील आता सविस्तरपणे सांगणार आहे. तत्पूर्वी आणखी काही प्रश्न येते नंतर मांडतो. बघा चला, आता समजा तुम्ही 85% स्टेट कोट्यातून रजिस्ट्रेशन केलं. ओके, सीईटी सेल वरती 1,000 रुपये पेड केले, तुमचा एसएमएल आला. एसएमएल आल्यानंतर जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन करतील, समजा आपण त्यांना अगोदरच सांगून देतो का महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते. ओके सर, बघा जर तुम्हाला पहिल्या कॉलेजला जर अलॉटमेंट होते, सिनारिओ समजून घ्या. आणखीन विस्तारानं सांगतो, थोडंसं आणखीन व्यवस्थित सांगतो. एक मिनिट. लक्ष द्या इकडं. पहिले बघा ग्रुप ए. ग्रुप ए मध्ये येतं तुमचं एमबीबीएस, बीडीएस. ओके, ग्रुप बी याच्यात तुमचं बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस. ग्रुप सी
यामध्ये तुमचं बीपीटी आहे. सर बीपीटी आम्हाला नको हो, का सांगताय? सांगतोय, ऐकून घ्या. ओके, सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया कोटातून एमसीसी याचा राऊंड सुरू होतो. 85% स्टेट कोटाचा विचार करताय तर पहिला राऊंड याचा होतो, राऊंड 1. मग याचा या ठिकाणी बघा, याचा कुठं लिहू, या ठिकाणी याचा ग्रुप बी चा पहिला आणि मग ग्रुप सी चा पहिला. ओके, मग ग्रुप बी चा दुसरा राऊंड होतो. मग इकडे तुमचा दुसरा ग्रुप बी चा, ग्रुप ए चा दुसरा, मग ग्रुप बी चा दुसरा, मग ग्रुप सी चा दुसरा. ओके, मग या ठिकाणी ग्रुप ए चा आणखी एमबीबीएस बीडीएस चा तिसरा. ओके, त्यानंतर बीएमएस बीएचएमएस बीएमएस चा ग्रुप बी चा तिसरा आणि मग ग्रुप सी चा तिसरा. ओके सर, हे समजलंय. बघा या तिन्ही राऊंड पैकी, ओके, या तिन्ही राऊंड मध्ये जर तुमचं स्वप्न असेल या ठिकाणी बीएमएस करायचं आणि तुम्ही जर बीएचएमएस चं चॉईस ऍड करताय, ओके, बीएचएमएस चं जर चॉईस ऍड करताय तर तुम्ही जो नंतरचा चौथा राऊंड होणार आहे त्याला इलिजिबल नसणार. बरेचसे विद्यार्थी असे असतात ज्यांचा स्कोर देखील चांगला असतो. ओके, आणि त्यांनी ज्या वर्षी ते काउन्सिलिंग करतात त्याच वर्षी त्यांना काय होणार असतो, बीएमएस चं कॉलेज देखील अलॉटमेंट होणार असतो. विद्यार्थ्यांना टेन्शन येतो का सर आम्हाला पहिल्या राऊंड मध्ये कोणत्याच कॉलेजला सीट अलॉटमेंट झाली नाही, दुसऱ्या राऊंड मध्ये कुठली सीट अलॉटमेंट झाली नाही, तिसऱ्या राऊंड मध्ये काय करतात, ज्यांना बीएमएसच करायचं असतं ते बीएचएमएस चे चॉईसेस भरतात. कशाच्या? बीएचएमएसच्या. आणि हा राऊंड कोणासाठी असतो? ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये देखील एकही सीट अलॉटमेंट झालेली, हा राऊंड त्यांच्यासाठी असतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा स्कोर कमी असेल, ओके, पुन्हा एकदा सांगतोय, जर तुमचा स्कोर कमी असेल, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकत नाही असं वाटत असेल, ओके, तर बीएचएमएस या ठिकाणी ऍड करू नका. चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. सर हे कसं कळणार, आम्हाला चौथ्या राऊंड मध्ये भेटू शकते का नाही भेटू शकत? तर आपला नंबर आहे बघा, या नंबरवरती सगळ्यांनी मेसेज करायचे, 9699077000. ज्यांना पेड जॉईन करायचं असेल ते जॉईन करू शकता, किंवा ज्यांना जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला सांगेल. त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, ओके, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलाय, त्याला पण जॉईन करून घ्या. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी या ठिकाणी कमेंट करा, आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला तिथे पण रिस्पॉन्स करेल. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, बीएमएस करायचं असतं, पहिल्या राऊंड मध्ये बीएमएस चे चॉईसेस भरतात, दुसऱ्या राऊंड मध्ये बीएमएस चे चॉईसेस भरतात, अलॉटमेंट होत नाही, तिसऱ्या राऊंडला बीएचएमएस टाकून देतात, चौथ्या राऊंडला ते इलिजिबल राहत नाही. सर या चौथ्या राऊंडला कोण इलिजिबल राहतं? थोडक्यात ज्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये कुठं सीट मिळत नाही ते विद्यार्थी चौथ्या राऊंड साठी इलिजिबल असतात. सर मग आमचा स्कोर जर देखील कमी असेल आणि आम्ही जर इकडे बीएचएमएस साठी थांबलोय, ओके, बीएचएमएस साठी थांबतोय, तर आम्हाला इकडे मिळू शकतो का बीएमएस? कोणाला मिळू शकतो? बघा, ज्यांचा स्कोर 290 प्लस असेल, ओके, ते विद्यार्थ्यांना प्युअर बीएमएस ची काउन्सिलिंग या ठिकाणी करायची. ओके, पण हे एक्झॅक्ट कधी सांगता येणार? जोपर्यंत तुमचा एसएमएल येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. ओके, पण एक वेळेस तुमचा एसएमएल आला, मला या नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला सांगेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो. जर तुमचा स्कोर कमी असेल, ओके, आणि तुम्हाला असं वाटत असेल का मला महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहिल्या राऊंडला जर बीएमएस टाकताय, दुसऱ्याला बीएमएस टाकताय, अलॉटमेंट होत नाही, जर बीएचएमएस ऍड करताय किंवा बीयूएमएस या ग्रुप पैकी जर तुम्ही कोणता जर कोर्स अलॉट करताय ना, तिन्ही राऊंड मध्ये एक जर अलॉटमेंट होऊन जाते हे तिन्ही कोर्स पैकी, तर तुम्ही चौथ्या राऊंड साठी इलिजिबल नसणार. बरेचसे विद्यार्थी होते ज्यांना फक्त बीएमएसच करायचं होतं, मागील वर्षी त्यांनी काय केलं, बीएमएसच करायचं होतं, पण कॉलेज अलॉटमेंट झाली नाही, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये जर बीएचएमएसच्या चॉईसेस भरल्या आणि त्यांना बीएचएमएस या ठिकाणी अलॉटमेंट झाला आणि चौथ्या राऊंडला ते इलिजिबल राहिले नाही, ज्यांचा स्कोर त्यांच्यापेक्षा कमी होता त्या विद्यार्थ्यांनी ह्या राऊंडला या ठिकाणी अलॉटमेंट झाली. सर हा राऊंड कोणता असतो? तर हाच असतो मित्रांनो तुमचा स्ट्रे वेकेन्सी राऊंड. ओके, एक मिनिट, ह्या बोर्डला काय झालंय मला समजत नाही आज. ओके, तर हा असतो तुमचा स्ट्रे वेकेन्सी राऊंड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी असेल आणि जर ते चौथ्या राऊंड पर्यंत थांबताय बीएमएस साठी, तर त्यांना काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. आणि जर तुमचा स्कोर चांगला असेल, तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर बीएमएस भेटतंय, तुम्हाला असं वाटत असेल सर मला दुसऱ्या राऊंड मध्ये आणखी चांगलं या ठिकाणी काय करायचंय, बेटरमेंट करायचंय, मला दुसऱ्या राऊंड साठी जायचंय, दुसऱ्या राऊंड मध्ये जर नवीन कॉलेज अलॉटमेंट झाला तर पहिल्याची सीट जाणार, दुसरा घ्यावा लागणार. जर या ठिकाणी कुठलीच अलॉटमेंट नाही झाली, ओके, जर कुठलीच अलॉटमेंट नाही झाली तर ही सीट तशीच राहणार. या ठिकाणी जर कुठलीच अलॉटमेंट नाही झाली तर दुसऱ्याला जर जाताय, दुसऱ्याला जर नवीन कॉलेजला अलॉटमेंट होते आणि तिसऱ्याला देखील आपण बेटरमेंट करतोय, तिसऱ्या राऊंडला जर आपल्याला अलॉटमेंट होते, दुसऱ्यातली सीट जाणार, तिसऱ्याला घ्यावाच लागणार. ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठेच अलॉटमेंट झाली नसेल ते चौथ्या राऊंड साठी इलिजिबल राहू शकता. सर आमच्या मनात एक प्रश्न आहे, हो तुम्ही आताच बोलले का ज्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर अलॉटमेंट झाली तर ते चौथ्या राऊंड करू शकत नाही. पण आमच्या मनात एक प्रश्न आहे, जर सर
आम्ही या ठिकाणी BAMS ला जर आम्हाला पहिला दुसरा, सर आमच्या मनात एक असा प्रश्न परत एक उठतोय, सर तुम्ही काय बोलले, हा चौथा राऊंड त्या विद्यार्थ्यांसाठी असतो ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंटच झालेली नाहीये. ओके, म्हणजे ज्यांचा कमी स्कोर आहे त्यांच्यासाठी चौथा राऊंड असतो. मग आम्ही हा MBBS चा चौथा राऊंड करू शकतो का? महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर आम्हाला इकडे आम्ही BAMS ला ऍडमिशन घेतोय तरी ह्या ठिकाणी बघा, याचा पहिला राऊंड होतो, मग याचा होतो, मग याचा होतो, मग याचा दुसरा होतो, याचा दुसरा होतो, याचा दुसरा होतो, मग आम्ही याचा चौथा राऊंड करू शकतो का? आणि आम्हाला जर इकडे BAMS भेटेल असेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर आम्ही जॉईन करून ठेवतोय तर यस तुम्ही करू शकता. कारण हा ग्रुप वेगळा आहे विद्यार्थ्यांना, ग्रुप A वेगळा आहे, ग्रुप B वेगळा आहे, ग्रुप C वेगळा आहे. जर तुम्हाला राऊंड साठी ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कारण चौथा राऊंड त्याच विद्यार्थ्यांसाठी असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये सीट अलॉटमेंट झालेली नाहीये. ओके, व्हिडिओ खूप लंबा होतोय आपला. सांगण्याचं तात्पर्य असं, ज्यांचा कमी स्कोर असेल त्यांनी स्ट्रे वेकेन्सी राऊंड पर्यंत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची पाहिजे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये जो कट ऑफ आहे तो वाढतो, चौथ्या राऊंडला कमी होतो. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि येणाऱ्या रविवारी आपल्या सेमिनारला प्रेझेंट राहायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.